एकदा उन्हाळा चालू झाला की आपण आपल्या आहारामध्ये बदल करत असतो. शरीराला ज्या पदार्थापासून थंडावा मिळेल, हेल्दी असेल आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार असेल, असे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये खात असतो, बनवत असतो. आज अशीच एक रेसिपी आज आपण बघणार आहे, ज्यामुळे पूर्ण शरीराला थंडावा तर मिळणारच आहे, पण तुमचं वजनसुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. असं पौष्टिक नाचणीचं थालीपीठ बनवायचे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 किलो नाचणी गिरणीवरनं दळून आणलेली आहे. तुम्हाला बाजारामध्ये असं रेडीमेड नाचणीचं पीठ पण मिळतं, पण ते पीठ विकत घेण्यापेक्षा नाचणी तुम्ही विकत घेतली, डीमार्टला नाचणी भेटते आणि ती दळून आणली ना, तर त्यामध्ये कोणत्याही पिठाची भेसळ नसते. आता साहित्य बघूया. काकड्या घेतलेल्या मी 3-4 किसून, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला जितकी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची. कोथिंबीर यामध्ये भरपूर घालायची आहे. ह्या झाल्या भाज्या. त्यानंतर इथे जिरी, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी इथे करून घेतलेला आहे. हा ठेचासुद्धा यावरती घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे. आता उन्हाळा असल्यामुळे जास्त मसाले आपण यामध्ये घालणार नाही आहे, तर अगदी प्रमाणातच घालायचं आहे. थोडीशी हळद घातली, थोडं लाल तिखट घाला, थोडा कांदा लसूण मसाला घाला, थोडीशी धने पावडर घाला, गरम मसाला घाला. तुमच्याकडे एखादा कोणता उन्हाळी वाळवणातला मसाला बनवला असेल तो घाला. 1 चमचा पिठी साखर घाला, चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घाला. अर्धं लिंबू आपल्याला यामध्ये आवर्जून पिळून घालायचं आहे. लिंबू घाला आणि हे सगळं मिक्स करा. आता यामध्ये आपल्याला पिठं घालून घ्यायची. पीठ कोणतं घालायचं आहे तुम्हाला, तर इथे 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि त्याच वाटीने 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ तुम्हाला इथे आवर्जून यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतरनं यामध्ये नाचणीचं पीठ आपल्याला घालायचे. साधारणतः यामध्ये 3 वाट्या एवढं मी नाचणीचं पीठ इथे घातलेलं आहे. आता जर तुम्हाला ज्वारीचं पीठ घालायचं नसेल, तर तुम्ही फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ आणि नाचणीचं पीठ घालून थालीपीठ बनवलं तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करायचं आहे, पण त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालून घ्यायचं. तेल घातल्यामुळे काय होतं, जे थालीपीठ असतं ना, ते चांगलं भाजलं जातं आणि त्याला एक खुसखुशीत मऊ लुसलुशीतपणा टिकून राहतो. थोडे पाणी घालायचं आणि जसं आपण पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये काकडी घातलेली आहे आणि काकडीला पाणी सुटत असतं, त्यामुळे आपल्याला पाणी थोडं घालून हे पीठ मळायचं असतं. आता नाचणीचं असल्यामुळे ना, ह्या थालीपीठाचा कलरसुद्धा असा लालसर येतोय आणि पीठ मळल्यावरती सुद्धा एकदम लाल दिसते. तर इथे झालं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण लगेच थालीपीठ करायला घेणार आहे. आता थालीपीठ आपण एखाद्या कापडावरती थापून करणार आहे. तुम्ही डायरेक्ट पॅनवरती जरी थापून केलं तरी चालेल. आता कापडावरती थापून करण्यासाठी 1 कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा, पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आणि असा अंथरायचा आणि नंतरनं थालीपीठ थापायला घ्यायचे. भाकरीचा गोळा करतो अगदी तसं छोटे गोळे घ्यायचे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला हे थापून घ्यायचं थालीपीठ. कारण तसं थापलं ना की हाताला पीठ चिटकत असतं, म्हणून असं अधनं-मधनं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थापायचं. मध्ये असे बोटाने छिद्र करायचे, म्हणजे तेल पाणी आपण जे मागून शिडकावा देतो ते व्यवस्थित जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थालीपीठ चांगलं शिजलं जातं, भाजलं जातं. पॅनला तेल लावून घ्यायचं आणि मग थालीपीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं. थालीपीठ भाजत असताना थालीपीठ जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही किंवा लई जास्त लहान गॅसवरती सुद्धा भाजायचं नाही. मिडियम गॅस ठेवायचा. मिडियम गॅसवरती चांगलं खरपूस भाजायचं. आता भाजताना काय करायचं आहे, थालीपीठ पॅनमध्ये घातलं की थोडंसं त्यावरती पाणी शिडकायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आणि नंतरनं परत वरच्या साईडने तेल लावायचं आणि उलटं करायचं. म्हणजे काय होतं, झाकण ठेवलं की आतमध्ये जे आपण भाज्या घातलेल्या असतात त्या भाज्यासुद्धा चांगल्या शिजल्या जातात. पीठ जे असतं ते पीठसुद्धा चांगलं शिजलं जातं. थालीपीठ चांगलं मऊ होतं आणि मग नंतरनं ते चांगलं आपण तेल लावलं की खुसखुशीत असं
भाजलं जातं. त्याच पद्धतीने मी इथे दुसरंही घालून घेतलेलं आहे. आता जर तुम्हाला कापडाचा वापर करायचा नसेल थालीपीठ थापण्यासाठी, तर पॅनवरती तेल पसरून घ्यायचं, एक गोळा घ्यायचा, पाण्याचा हात लावायचा आणि पॅनवरती थापून घ्यायचं. पण पॅनवरती थापत असताना मग गॅस बारीक ठेवायचा आहे, मोठा अजिबात ठेवायचा नाही, कारण पीठ लगेच कसलं जातं. म्हणून आपल्याला तसं करायचं आहे. त्यापेक्षा कापडावरती थापून घेतलं ना की व्यवस्थित येतं. आणि थालीपीठ हे जास्त जाड किंवा जास्त पातळही नाही थापायचं, तर जशी आपण भाकरी बनवतो अगदी तसंच ते आपल्याला इथे थापवून घ्यायचे. तर इथे बघू शकता पूर्ण एकदम हेल्दी आहे. उन्हाळ्यात जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही रेसिपी आठवड्यातून 2दा करून खाऊ शकता. डायबिटीज शुगर असणाऱ्यांना तरी एकदम हेल्दी ही रेसिपी आहे. बनवून खा, पोषक आहे, पूर्ण शरीराला थंडावा मिळणारे, हेल्दी आहे आणि आठवड्यातून 2दा तुम्हाला ही करून खायची. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा.